त्यानंतर पुन्हा स्वागत। जनगणनेसंदर्भात या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। 1 मार्च 2027 पासून जनगणना सुरू होणार अशी माहिती सूत्रांकडून येते। तर 4 राज्यांमधून जातीय जनगणनेला सुरुवात होणार आहे। जातीय जनगणनेसह 2 टप्प्यांमध्ये जनगणना केली जाणार अशी माहिती आता सूत्रांकडून येते। तर जनगणनेसंदर्भातल्या या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते। प्रशांत दिला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, आपण बघतो या घडीची खरं तर मोठी बातमी म्हणावी लागेल। 1 मार्च 2027 पासून जनगणना सुरू होते। बरोबर आहे। भारत सरकारने जनगणना आणि जातगणनेसाठी वेळापत्रक निश्चित केलेलं आहे। खास करून जनगणनेसाठी 2027 ची जी लोकसंख्या जनगणना आहे ती 2 टप्प्यात केली जाणार आहे। पहिला टप्पा जो असणार तो जनगणनेचा आणि दुसरा जो टप्पा असणार आहे तो जात जनगणनेचा असणार आहे। लोकसंख्या जनगणनेची तारीख 1 मार्च 2027 पासून दुपारी 12 वाजेपासून सुरू होईल। लडाख, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड यासारख्या केंद्रशासित प्रदेशामध्ये जिथे बर्फाळ प्रदेश आहेत तिथे ही जनगणना जी आहे ही ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहे। त्यामुळे आता या घडीला अत्यंत महत्त्वाचं आहे की भारत सरकारने जनगणनेसोबतच जातगणनेचा जो निर्णय घेतला होता तो येत्या 1 मार्च पासून 1 मार्च 2027 पासून लागू होणार आहे आणि ती प्रारंभ होणार आहे जात जनगणनेला आणि जनगणनेला। प्रशांत, या जनगणनेचे 2 टप्पे असणार, ते नेमके कसे असतील? या संदर्भात बघितलं 2 टप्पे जे असणार आहे त्या 2 टप्प्यामध्ये जर बघितला आपण तो पहिला टप्पा असणार आहे तो आहे जनगणनेचा आणि दुसरा जो टप्पा आहे तो जात जनगणनेचा असणार आहे। अशा पद्धतीनं हे चालणार आहे। या प्रकारची माहिती पुढे आली आहे। महत्त्वाचं म्हणजे जर सोबतच बघितलं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या लोकसंख्या विभागाच्या वतीनं ही जात जनगणना करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे। आणि सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः सर्व सरकारांना सूचना देण्यात येणार आहे। देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची देखील या संदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे। सोबतच ज्या पद्धतीने माहिती पुढे आली आहे की साधारणतः हा जो सेन्सेक्स आहे किंवा लोकसंख्या जनगणना जे आहे ते 1 मार्च 2027 पासून सुरू होईल आणि 2 टप्प्यात होणार। एकीकडे एकीकडे जात जनगणना आणि त्यानंतर दुसरीकडे जनगणना। फक्त जे बर्फाळ प्रदेश आहे भारतातले त्या प्रदेशामध्ये 2026 मध्ये प्रारंभ होणार आहे ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये। धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।